नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी माझ्या आत्मा मालिक माऊलींना वंदन करते. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2-3 व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलेलं आहे, गुरु करणे जीवनात खूप महत्त्वाचे आहे. गुरु केल्याने काय होते, गुरु का केला पाहिजे, या संदर्भाची सर्व माहिती मी सविस्तर व्हिडिओत दिलेली आहे. जे भाविक, जे कोणी गुरु करायचे राहिले असेल, तुम्ही कोणत्याही देवांना गुरु करा, पण गुरु हे करणं खूप महत्त्वाचं आहे. गुरु करण्यासाठी ही तुमची मनाची पूर्णपणे तयारी पाहिजे. गुरु म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात परमेश्वर आहे. गुरु शिव आहे, गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे. तर सर्व देवांचा अवतार हा गुरुच आहे. गुरु म्हणजेच परमेश्वर आहे. त्यासाठीच गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांना आपण गुरु करतो, ज्या गुरूंकडे आपण जातो, ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, ज्यांच्यावर मनापासून श्रद्धा असते, ज्या गुरूंविषयी, गुरूंना भेटण्याची मनात एक प्रकारची तळमळ असते, ज्या गुरूंमध्ये आपल्याला परमेश्वराचा अंश आपल्याला दिसतो, गुरु हे आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान देण्याचं काम करतात. गुरूंजवळ स्वार्थ हा नसतो आणि जे नेहमी चांगलेच मार्गदर्शन आपल्याला करत असतात, असेच गुरु आपण केले पाहिजे. गुरूंमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते, गुरूंमुळे आपल्याला अध्यात्म कळते, गुरूंमुळे आपल्याला सत्संग कळतो. एवढेच नव्हे तर गुरूंमुळे आपल्याला ध्यान कसे करावे हे समजते. गुरूंमुळे आपल्याला अध्यात्माची आवड निर्माण होते. त्यासाठी महत्त्वाचे असतात ते म्हणजे गुरु. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचा मार्गही आपल्याला गुरुच दाखवतात. गुरूंमुळे आपल्याला अध्यात्माची जाणीव होते, ज्ञानाची जाणीव होते, ध्यानाची आवड निर्माण होते, सत्संगात जाण्याची आवड निर्माण होते. गुरूंमुळे परमेश्वराची आपल्याला ओढ लागते, परमेश्वर भेटीची तळमळ आपल्या मनामध्ये चालू असते. हे सगळे गुरूंमुळेच होते आणि हे सगळे जो गुरु करतो त्यालाच कळते. जो नाममंत्र दिलेला असतो, जेव्हा आपले कान फुंकले जातात, जेव्हा आपल्याला तो गुरुमंत्र दिला जातो, त्या गुरुमंत्राचे आपण संकट काळात आणि दररोज पण जेवढे नामस्मरण होता होईल तेवढे केले तर आपल्या जीवनातील संकटही दूर होतात आणि खूप खूप प्रॉब्लेम आपले कमी होण्यास मदत. गुरु करण्या अगोदर तुमच्या मनाची म्हणजे तुमच्या स्वतःच्या मनाची पूर्ण तयारी पाहिजे. गुरु करा, पण गुरूंनी दिलेल्या वचनाचे पालन पण करा. गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करा. गुरूंनी सांगितले तसे मेडिटेशन करा, म्हणजे जास्तीत जास्त ध्यान करा. कारण आपल्याला ज्या वेळेस जो नाममंत्र दिला जातो तो क्षण हा खूप अनमोल असतो. त्यासाठी जीवनात गुरु हे खूप महत्त्वाचे असतात आणि गुरु करताना बी आपल्या मनाची पूर्ण तयारी असेल तेव्हाच आपण गुरु करावे. मनाची तयारी करणे हे पण आपल्याच हातात असते. गुरु केल्यानंतर आपल्याला नामस्मरणाची आवड निर्माण होते, त्यानंतर हळूहळू आपल्याला ध्यानाची आवड निर्माण होते, त्यानंतर आपण सद्गुरू माऊलींच्या जेव्हा दर्शनाला जातो त्यावेळेस आपल्याला सत्संगाची आवड निर्माण होते. त्यानंतर जेव्हा आपण जातो कोकमठाणला, आता आम्ही जातो तर बाबांची जेव्हा आरती चालते तर आरतीतून पण उठू नये असं वाटतं आणि आपोआपच जास्तीत जास्त होईल तेवढे जास्त आपल्याला ध्यान लागत जाते. अर्थात म्हणजेच ईश्वराची जास्तीत जास्त गोडी आपल्याला निर्माण होते. मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे आध्यात्मिक सूत्र. परमेश्वराशी आपले एक प्रकारचे नाते जोडले जाते, एक प्रकारचे कनेक्शन होते. तर ते कशामुळे होते? तर दिलेल्या नाममंत्राचा जप केल्यामुळे होते, ध्यानामुळे होते. मनुष्याला जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल तर गुरूंचे ज्ञान आणि गुरु करणे हे सर्वात महत्त्वाचे असते. तर अशा प्रकारे गुरूंची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओतून सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे
की गुरु करा आणि गुरु करण्या अगोदर सर्वात पहिले आपल्या मनाची तयारी करा. मनापासून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. नंतर परमेश्वराशी एकरूप व्हा. आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे मी माझ्या विश्वासातून तुम्हाला सांगते. म्हणून सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त गुरु करा. तर असा गुरूंची थोडीशी माहिती संदर्भातचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला, आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.